या ठिकाणी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली की आपल्या महाराष्ट्रामधला मुलगा बेंगलोरमध्ये त्या ठिकाणी शिकण्याकरिता वडिलांनी पाठवला. MITचं उच्च शिक्षण घेण्याकरिता मुलगा त्या ठिकाणी पाठवला. परिस्थिती फार नाजूक होती बापाची, तरीसुद्धा हाडाची काढा करून रक्ताचं पाणी करून आजही आपले आईवडील परिस्थिती नसताना सुद्धा उच्च शिक्षण घ्यायला आपल्याला पाठवतात का? याच्या पाठीमागचा विचार करतो आपण कधी? अरे जे हाल आम्ही भोगतोय, जे कष्ट जीवनामध्ये आम्ही करतोय, जेवढं आम्ही जीवनामध्ये जीवन जगण्याचा संघर्ष करतोय, एवढी वाईट परिस्थिती माझ्या लेकरावरती येऊ नये म्हणून आपण काय करतो? उच्च शिक्षण देतो. बेंगलोरमध्ये त्याला त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये शिक्षणाकरता पाठवलं. मुलगा हुशार होता, हिरोसारखा दिसणारा मुलगा, एकुलता एक मुलगा, तरुण मुलगा, यंग मुलगा, पाठवलं शिक्षणाकरता. शिक्षण पूर्ण झालं. शेवटचे फक्त त्याचे 4 महिने राहिले होते. 4 महिन्यानंतर उच्च असणारं शिक्षित चांगल्या पगाराची नोकरी त्याला लागणार होती. पुढच्या वर्षी 4 महिन्यानंतर परदेशामध्ये जायचं प्लॅनिंगसुद्धा त्याने केलं होतं की एवढं शिक्षण झालं, नोकरी परदेशामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. तयारी त्याने जीवनामध्ये केली. ज्यावेळी मुलगा मोठा होतो ना आपला, 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, 25 वर्षाचा, त्यावेळी त्या लेकराची, त्या मुलाची आई आपल्या घरामध्ये बसलेली असते, स्वप्न रंगवते. माझा मुलगा उच्च शिक्षण घेईल, माझा मुलगा नोकरीला लागेल, माझा मुलाचं लग्न होईल, माझी सून घरामध्ये येईल. आज आपण प्रसंग फक्त डोळ्यासमोर आणा की त्या जागी आपण आहोत. आपल्यालाही मुलं असतात, आपणही स्वप्न रंगवतो. आईने स्वप्न रंगवलं, माझा मुलगा नोकरीला लागेल, माझ्या मुलाचं शिक्षण होईल, सून घरी येईल. आई ही स्वप्न रंगवत होती. वडिलांचं अंतःकरणे फुगत होतं का आता मुलगा हाताखाली आलाय. तुम्हाला सुद्धा वाटत असेल, ज्यावेळेस मुलगा 20 वर्षाचा होतो, 22 वर्षाचा होतो, 25 वर्षाचा होतो, मुलाने काहीतरी आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, आपला आधार बनावा. मुलाने, प्रत्येक बापाला वाटतं, त्या मुलाचा बापा छाती फुगून चालत होता की आधार आहे माझा मुलगा, ऐश्वर्य आहे माझा मुलगा. सुंदर असा संसार त्या ठिकाणी चाललेला होता. परंतु एक दिवस 21 ऑक्टोबर त्यांच्या जीवनामध्ये, त्या मुलाच्या जीवनामध्ये असा दिवस उगवला. रात्री 1 वाजता त्या मुलाच्या मित्राचा, त्या मुलाच्या बापाला फोन आला. किती वाजता? रात्री 1 वाजता फोन आला. तो मित्र सांगतोय, ऐका ना काका. झोपले का काका? नाही, जागा आहे बाळा. का रे बाळा, का फोन केलास तू? माझा दादा कुठे आहे? ऐका ना काका, तुमच्या बाळाचा काका ॲक्सिडेंट झालाय हो. मुलगा बेंगलोरमध्ये आहे, बाप महाराष्ट्रामध्ये. मुलाचं ॲक्सिडेंट झाला. किती लागलं असेल? डोकं फुटलं असेल, पाय तुटला असेल, हात मोडला असेल, काही कल्पना नाही बापाला. वीज अंगावरती पडावं तेवढं दुःख झालं. ॲक्सिडेंट झाला बाळा. कुठे झाला, कसा झाला ॲक्सिडेंट? त्याने सांगितलं, आता बोलायची वेळ नाही, आता मी मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. पण काका ऐका ना काका, खूप मार लागला, खूप डोक्यामधून रक्त वाहतंय त्याच्या, तुम्ही आत्ता निघा, आत्ता बेंगलोरला या. बापाने मोबाईल खिशामध्ये घातला, डोळ्यामधून अश्रुधारा वाहतात. आईला सुद्धा उठवलं नाही, काही सांगितलं नाही. रात्रीचं मध्यरात्री काय सांगावं, आरबळून उठेल, मला यायचं हट्ट करेल, काही सांगितलं नाही. मोबाईल खिशामध्ये टाकला. जवळपास जेवढे पैसे होते तेवढे पैसे घेतले. बाप निघाला. किती जरी तातडीने निघाला तरी दुसऱ्या दिवशी दुपार होणार होती. बेंगलोरमध्ये जाईपर्यंत बापाने बस पकडली. तेवढ्यामध्ये दुसरा फोन आला. तोपर्यंत मित्र त्या मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघून गेला. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर दुसरा फोन केला, ऐका ना काका, मी हॉस्पिटलमध्ये आलो, पण डॉक्टर लोक या ठिकाणी सांगतायत की आत्ता याच्या मेंदूचं ऑपरेशन करावे लागेल, मेंदूची सर्जरी करावी लागेल. परंतु डॉक्टर लोक गॅरंटी देत नाहीत, फक्त 2% गॅरंटी देत आहेत. मग काय करू, मला आत्ता सांगा, ऑपरेशनला हो म्हणू की नाही म्हणू? जर हो म्हटलं तर आत्ता काहीतरी पैसे हॉस्पिटलमध्ये भरावे लागतील. बापा गाडीमध्ये बसला. कुठल्याही क्षणाचा विलंब न करता हॉस्पिटलच्या अकाउंटचा नंबर घेतला बापाने. जेवढे पैसे शिल्लक होते फोनपेला तेवढे पैसे ट्रान्सफर केले अकाउंटला. सांगितलं, माझ्या मुलाचं ऑपरेशन करा, मेंदूचं ऑपरेशन. जो चांगला असणारा ब्रेन सर्जन आहे त्याला बोलवा आणि चांगलं ऑपरेशन करा. तोपर्यंत येतोय मी. ऑपरेशन सुरू झालं. दुसऱ्या दिवशी 1:30 वाजता बापा हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला. रात्र कशी काढली असेल त्या बापाने, किती लागलं रे. मुलगा म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो, परंतु तो काळजाचा तुकडा त्या बापाचा विचार करत नाही.
रात्र कशी बशी काढली, हॉस्पिटलमध्ये जाऊन पोहोचला. दोन्ही डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या. मुलगा ICU मध्ये होता. ICU मध्ये डोकावून पाहिलं, व्हेंटिलेटरवरती टाकलेला मुलगा, गॅसवरती टाकलेला मुलगा पहिला डोळ्यामधून अश्रुधारा वाहू लागला. डॉक्टरांची भेट त्या बापाने घेतली. डॉक्टरांनी सांगितलं 48 तासापर्यंत, जोपर्यंत तुमचा मुलगा शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत हा जगेल की मरेल याची गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही, कारण की आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही देव नाहीत. प्रयत्न आमचे चालू आहेत. आता प्रयत्न आमचे आणि नशीब तुमचं. बाप पुन्हा रडत होता. आता गावाकडे ही बातमी आईला कळाली. 48 तास हे धोक्याचे आहेत. लक्षामध्ये आलं. सगळ्या कुटुंबाने, सर्व नातेवाईकांनी देव पाण्यामध्ये ठेवले. डॉक्टरांनी सांगितलं 48 तासामध्ये जर शुद्धीवरती आला तर वाचेल, नाहीतर रात्रीमध्येच पेशंट गेलं म्हणून समजा. पायाखालची जमीन फाटली, डोक्यावरचं आभाळ फाटलं होतं. बापाचं काय करावं काही सुचत नव्हतं. परिस्थिती नाजूक आहे. पाहिजे तसे पैसे जमा करू, सर्व संपत्ती विकील, दुसऱ्याच्या घरी मी काम करील, पण माझा मुलगा वाचला पाहिजे, एवढं फक्त बापाच्या अंतःकरणामध्ये होतं. 48 तास उलटून गेले आणि 48 तासानंतर एक थोडंसं आनंद होणारी मनाला घटना घडली की त्या मुलाने थोड्याशा पापण्या हलवल्या. मुलगा थोडासा शुद्धीवरती आला. डॉक्टरांनी बापाला जवळ बोलावलं. मुलगा शुद्धीवरती येण्याची लक्षणं दिसत आहेत. मुलाने हळूहळू डोळे उघडले. बापाचा चेहरा पाहिला. बोलता येत नव्हतं. डोळ्यामधून मुलाचेही अश्रू वाहू लागले. मुलगा आपल्याला ओळखतोय, आपल्याला बोलण्याला प्रतिसाद देतोय. बापाला आनंद वाटला. बापाने पुन्हा आपल्या पत्नीला फोन केला मुलाला बघण्यासाठी. महाराष्ट्रामधून बेंगलोरमध्ये त्या मुलाची आईसुद्धा बोलावून घेतली. या ठिकाणी 8-10 दिवस डॉक्टरांनी सांगितलं प्रकृती जर सुधारायची असेल तर चांगली ट्रीटमेंट द्यावी लागेल. मग द्या ना डॉक्टर, देऊ आम्ही, पण रोजच्या एका दिवसाचा खर्च कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाखापर्यंत येईल. बापाने सांगितलं अहो किती जाऊ द्या, 1.5 काय 2 लाख रुपये जरी रोजचा खर्च असेल ना तरी भरेल हो मी, काही करेल मी, फक्त माझा काळजाचा तुकडा, माझा मुलगा वाचला पाहिजे. डॉक्टरांनी प्रयत्न सुरू केले. 8-10 दिवसानंतर त्याची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली. सर्वांना आनंद होत होता. 8 दिवस आईसुद्धा हॉस्पिटलमध्ये राहिली. डॉक्टरांनी सांगितलं व्हेंटिलेटरवरून त्याला काढलं. 4-5 दिवसानंतर पुन्हा नाकाचा ऑक्सिजनसुद्धा त्या ठिकाणी काढला. आता मुलगा स्वतःच्या नाकाने, स्वतःच्या तोंडाने श्वास घ्यायला लागला. आनंद झाला. पैसा गेला तर जाऊ द्या, आपणच कमवणार आहोत, पैसा गेला तर जाऊ द्या, आज माझा मुलगा वाचला, ही फार चांगलं झालं. बाप आनंदित होता, आई आनंदित होते. पैसा गेल्याचं दुःख नव्हतं, मुलगा शुद्धीवरती आला याचा आनंद वाटत होता. त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितलं आता पेशंटचा धोका टळला, आता उद्या आपण ICU मधून याला बाहेर काढू आणि जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करू. बापालाही बरं वाटलं. आई त्या ठिकाणी होते, परंतु त्या रात्री काय घडलं, काय असेल काही कळत नव्हतं, काही सांगता येत नव्हतं. दुसरा दिवस जिथं जनरल वॉर्डमध्ये त्याला आणणार होते तो दिवस असा उगवला जनरल वॉर्डमध्ये येणारं पेशंट पुन्हा ICU मध्ये गेलं. पुन्हा त्याला व्हेंटिलेटरवरती टाकलं. अरे मेंदूचं ऑपरेशन झालं, डोक्याचं ऑपरेशन चांगलं झालं, परंतु त्याच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झालं. डॉक्टरांनी सांगितलं काय करावं काही सुचत नाही. आज 22 दिवस झाले, बघितलं नव्हतं, परंतु फुफ्फुसामध्ये एवढं इन्फेक्शन वाढलं. आता कुठलंही औषध दिलं तरी सुद्धा हे इन्फेक्शन आटोक्यामध्ये येणार नाही, कारण की याचं शरीर कुठल्याही औषधाला रिस्पॉन्स देत नाही आटोक्यामध्ये येणार. ही गोष्ट ज्यावेळेस त्या डॉक्टरने बापाला सांगितली, डॉक्टरने बापाला सांगता क्षणी बाप हतबल झाला. दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागले. डॉक्टर काहीतरी करावं, काही करा, तुमच्या पायावरती लोटांगण घेतो, परंतु माझा काळजाचा तुकडा एवढा वाचवावं, काही करा. डॉक्टर म्हटले हो प्रयत्न आमचे असतील, नशीब तुमचं, पण आता महत्त्वाचं एक सांगू, आता नशीब तुमचं म्हणजे काही केलं तरी तुमचा मुलगा आता नाही वाचू शकत. हे शब्द ऐकले अंतःकरणापासून रडत होता. परंतु त्या पत्नीला कुठल्या तोंडाने सांगणार की आपला मुलगा सिरियस आहे. त्या पत्नीला गावचं तिकीट काढून दिलं, तिला गावी पाठवून दिलं. दुसरा दिवस जीवनामध्ये भयानक असा उजाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता उपचारादरम्यान त्या लेकराच्या, त्या 25 वर्षाच्या मुलाची प्राणज्योत मावळली. मुलगा गेला. ही शब्द ज्यावेळेस डॉक्टरने त्या बापाला सांगितले,
काय अवस्था झाली असेल त्या बापाच्या अंतकरणाची. आणि लहानपणापासून तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या लेकराला आपण जपतो ते लेकरू जर जीवन संपून जातं, हे लोकांची यात्रा संपून जातं. ऐका दादांनो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत आणि आई वडील जिवंत असताना त्या आई वडिलांना आपल्या लेकाचं पिंडदान जर करावं लागत असेल, लेकाचं अंत्यविधी जर करावं लागत असेल, तर याच्यासारखं दुसरं दुःख जीवनामध्ये मोठं नाहीये. असह्य झाला बाप, परंतु खरं दुःख तर इथून पुढे सुरू झालं होतं, खरा त्रास तर इथून पुढे सुरू झाला होता. आता हॉस्पिटलचं 25 दिवसामध्ये अवढव्य असणारं आलेलं बिल, रोजचं 1 लाख 1.25 लाख बिल त्या ठिकाणी होतं. या दवाखान्याचं बिल कसं पे करायचं, पोलिसांच्या परवानग्या कशा काढायच्या, त्या ठिकाणी त्या लेकराचं देह छिन्न विछिन्न म्हणजे पोस्टमॉर्टम त्या ठिकाणी त्या लेकराचं होणार होतं. असह्य यातना, असह्य असणारं अंतकरणामध्ये वेदनाचा कल्लोळ उठत होता. बायकोला गावाकडे पाठवून दिलं. एवढे सर्व कुटाने करेपर्यंत 24 तास त्या ठिकाणी लागले. 24 तासानंतर आपल्या मुलाचं शव, आपल्या मुलाचं प्रेत त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्समध्ये घातलं. अजूनही गावाकडे बायकोला सांगितलं नव्हतं की आपला मुलगा गेला म्हणून. हळूहळू बातमी नातेवाईकामध्ये पसरली दादांनो. परंतु ज्यावेळेस मुलाचं प्रेत घेऊन निघाला, काही मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, प्रेत घेऊन निघाला. आता बेंगलोरमधून महाराष्ट्रामध्ये यायचं म्हणजे जवळपास 16-17 तास जाणार होते. तोपर्यंत पाहुण्यांना फोन केला, माझ्या पत्नीला म्हणजे या मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करा, का हरव्या काळजाची आहे, कधी काय होईल, ज्यावेळी मुलगा गेला ही शब्द तिच्या कानावरती पडतील, काय होईल तिची अवस्था सांगता येणार नाही. अगोदर दवाखान्यामध्ये तिला भरती करा. बायकोला हॉस्पिटलमध्ये नेऊन भरती केलं. 9:30 वाजता ती ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी त्या गावामध्ये आली. मुलाचं प्रेत घेऊन त्या ठिकाणी आली. हॉस्पिटलमध्ये ठेवलेल्या आईच्या जवळ तो त्या ठिकाणी बाप गेला. डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये सांगितलं, ग जरा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलो, वाटलं होतं राहील जिवंत, वाटलं होतं भरपूर स्वप्न आपण रंगवली, परंतु तुझ्या पिल्लाला, तुझ्या लेकराला मी नाही जिवंत आणू शकलो. नाही राहिलं आपलं बाळ, आपलं जग सोडून निघून गेलं, आपल्याला सोडून निघून गेलं. हे शब्द ज्यावेळेस त्या आईने ऐकले दादांनो, बापापेक्षा आईचं अंतकरण कोमल असतं. या ठिकाणी एवढी जोरात किंचाळली, एवढी जोरात किंचाळली, लेकराला आवाज दिला, का बाळा मला सोडून गेला. जशी किंचाळली दादा, तसं त्या आईची वाचा गेली, निशब्द झाली. डोळ्यामधून अश्रुधारा वाहत होत्या, तोंडातून शब्द फुटत नव्हता. परंतु तो बाप कुठल्या तोंडाने सांगणार आहे. तशाच अवस्थेमध्ये तिला घरी आणलं. ज्यावेळी त्या मुलाचं प्रेत त्या आईने बघितलं, त्यावेळी पतीच्या गळ्यामध्ये पडून जोराजोरात रडू लागले की आपल्या वंशाचा दिवा गेला, आपलं लेकरू गेलं. आजपर्यंत जेवढे स्वप्न आपण रंगवली की माझा मुलगा मोठा होईल, नोकरीला लागेल, लग्न करेल, हे स्वप्न रंगवले, ही स्वप्न फक्त आता दिवा स्वप्न बनून राहतील. या लेकराला आपल्याला फक्त फोटोमध्ये बघावं लागणार. हंबरडा फोडला. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी होतं दादांनो. का? कारण की एकदा गेलेला जीव पुन्हा कधी जीवनामध्ये पाठीमागं आपल्याला दिसणार नाही आणि दिसतही नाही. त्या ठिकाणी रात्री 1:30 वाजता त्या मुलाचं अंत्यविधी झाला. ज्यावेळी त्या मुलाच्या प्रेताला फेऱ्या मारणारा बाप जो आहे, काय अवस्था झालं असेल त्या बापाची अंतकरणाची. जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून 200-250 वेळा रडला असेल तो बाप. परंतु आता हतबल झाला. जीवन जगण्याची इच्छाशक्ती त्याची संपली होती. मला सांगण्याचं तात्पर्य की आपली एक असणारी चुकी आपलं संपूर्ण कुटुंब काय करू शकते, उद्ध्वस्त करू शकते. की आपण गेल्यानंतर आपला जीव तर जातो दादांनो, परंतु आपल्या पाठीमागे आपलं असणारा परिवार, आपले आईवडील, त्यांची अवस्था काय होते पाठीमागे, याचा कधीतरी विचार केला पाहिजे. कधीतरी ज्यावेळेस आपण गाडीवरती बसतो ना, आपण त्या ठिकाणी रेसची जी मूठ आहे ती पिळवण्याच्या अगोदर आपल्यासाठी आपले आतडे पुरवठून रडणारे आईवडील जे आहेत त्यांचा चेहरा आपण कधीतरी डोळ्यासमोर आणावा. आणि आपल्या धडकेमुळे दुसऱ्याचा जीव जाणार नाही आणि दुसऱ्याच्या धडकेमुळे आपला जीव जाणार नाही, याची काळजी जीवनामध्ये आपण घेतली पाहिजे. का? जोपर्यंत जर आपण जिवंत राहिलो तर आपण भक्ती करू शकतो. जर आपलं देहच राहिलं नाही तर काही करू शकत नाही. हा अनमोल किमतीचा नरदेह पुन्हा पुन्हा जीवनामध्ये प्राप्त होणार नाही दादांनो. म्हणून या गोष्टी जपा. असो.